हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. आपण 13व्या श्लोकाचं तात्पर्य 4थ्या ओळीपासून पुढे वाचणार आहोत आता. तर त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो जीवात्मा भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दुःख भोगतो. तर काय आहे खरं ज्ञान? काय आहे स्वतःविषयीचं ज्ञान? तो विसरलाय. ते ज्ञान काय आहे? श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण. जीवात्मा आहे तो भगवंतांचा अंश आहे, भगवंत दिव्य, भगवंत सच्चिदानंद विग्रह. तर जीवात्मा सुद्धा दिव्य आहे, सच्चिदानंद आहे, भगवंतांचा नित्य दास आहे, अंश आहे आणि भगवंतांची परा प्रकृती शक्ती सुद्धा आहे. तर हे सगळं जीवात्मा विसरून गेला आहे आणि जे भौतिक शरीर मिळालंय त्याच्याशी तो तादात्म्य करतो आहे. म्हणजेच देहात्म बुद्धी, म्हणजेच स्वतःला तो शरीर मानतो आहे. आणि त्यावेळी इथे म्हटलंय की म्हणून तो दुःख भोगतो. शरीरात काही कष्ट आहे, दुःख जे शरीराला होतात, तर ह्या जीवात्म्याला वाटतं की त्यालाच दुःख होत आहे. कुणी त्याचा अपमान केला, मन दुखावलं जातं, तर ह्या जीवात्म्याला वाटतं हे मन म्हणजे मी आहे आणि म्हणून जीवात्मा दुःखी होतो. तर भगवंतांची भक्ती करणारे जे महान भक्त आहेत, जे भक्ती करून शुद्ध भक्ती स्तरावर आलेले आहेत, ते शारीरिक स्तरावर नाही आहेत, ते देहात्म बुद्धीत नाही आहेत. मग असे व्यक्ती काय आपल्या भौतिक देहाशी तादात्म्य करत नाहीत. ते जाणतात की मी भगवंतांचा नित्य दास आहे, मी हे शरीर नाहीये आणि मी हे मन सुद्धा नाहीये असं ते जाणतात. आणि शरीराला काही दुःख त्रास होत असेल तर त्यामुळे ते स्वतः दुःखी होत नाहीत आणि मनाला त्यांचा कोणी अपमान केला तरी ते जाणतात की मी म्हणजे हे मन नाहीये, त्यामुळे ते त्यामुळे सुद्धा दुःखी होत नाहीत. एक इंग्रजी वाक्य आहे, पेन इज इनएव्हिटेबल बट मिजरी इज ऑप्शनल. म्हणजे पेन, दुःख जे आहे ते काय आहे, आपण टाळू शकत नाही. पण म्हणजे वेदना आहेत त्या आपण टाळू शकत नाहीत, पण दुःखात राहायचं की नाही हा आपल्या हातात पर्याय असतो. म्हणजेच काय, शरीराला कष्ट होत आहेत, शुद्ध भक्त आहेत, महान भक्त आपण बघतो त्यांनाही काही त्रास होत आहेत. तर शरीराला कष्ट होत आहेत पण ते त्यामुळे प्रभावित होत नाहीत, डिस्टर्ब होत नाहीत. यासाठी सुरेख उदाहरण म्हणजे परमपूज्य जय पताका स्वामी महाराज. साधारण गेले 15 वर्षापासून ते आजारी आहेत, पण इतके आजारी असूनही रोजचा जप आहे हरे कृष्ण महामंत्राचा, तो त्यांनी कधीच सोडलेला नाहीये. रोज ते प्रवचन देतात, ती चालू आहेत, शिष्यांना भेटतात, श्रीमद भागवतमचं स्वतः रोज श्रवण करतात, स्वतः अभ्यास करतात, अध्ययन करतात. तर आणि मध्ये मध्ये त्यांची वेगवेगळी ऑपरेशन्स पण होत असतात. तर मधल्या काळात एक मोठं त्यांचं ऑपरेशन झालं आणि ते हॉस्पिटलला होते. तेव्हा त्यांना भेटायला प्रभुपादांचेच हे शिष्य आहेत जय पताका स्वामी महाराज आणि प्रभुपादांचेच दुसरे शिष्य आहेत परमपूज्य गोपालकृष्ण महाराज. तर गोपालकृष्ण महाराज आहेत ते जय पताका महाराजांना भेटायला गेले हॉस्पिटलमध्ये आणि विचारलं, महाराज कसे आहात आपण? तर जय पताका स्वामी महाराज आहेत ते म्हटले, ओके मी ठीक आहे. तर परमपूज्य गोपालकृष्ण महाराजांनी म्हटलं, तुमच्या मुखाला ते नाकात तोंडात एवढ्या सगळ्या नळ्या घातलेल्या, ट्यूब्स लावल्या आहेत असं ते म्हटले. तर जय पताका स्वामी महाराज म्हटले, अच्छा तुम्ही या शरीराबद्दल मला विचारत आहात का? मला वाटलं मला आत्म्याविषयी तुम्ही विचारत आहात. तर असेही जे महान भक्त आहेत ते जरी शरीराला काही त्रास होत आहे तरीही काय तो त्रास आहे तो ते
लावून घेत नाहीत. ते इतके दिव्य स्तरावर असतात, सदैव भगवंतांशी ते जोडले गेलेले असतात की जे शरीराचं दुःख आहे ते त्यांना प्रभावित करत नाहीत. कधी कधी लोक म्हणतात की अरे हे असे शुद्ध भक्त आहेत, मग ते आजारी कसे पडतात? तर यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की शरीर कसं आहे, भौतिक शरीर आहे ते एका यंत्राप्रमाणे आहे. तर हे शरीर आहे ते अशाश्वत आहे, कायम न राहणार आहे आणि अकार्यक्षम ते हळूहळू होत जातं. जसं शरीराला उपमा दिली जाते की शरीर हे कार आहे, कार प्रमाणे आहे आणि आत बसलेला ड्रायव्हर म्हणजे आत्मा आहे. तर एखाद्याची कार खराब झाली तर आपण आत बसलेल्या व्यक्तीला खराब झाला असं म्हणू का? नाही म्हणत. तसंच हे जे महान वैष्णव आहेत ते जरी आजारी वगैरे पडले आहेत, रोगग्रस्त झालेले जरी ते आपल्याला दिसले आहेत, तरी आपण त्यांची चेतना जी आहे, त्यांचं जे भक्तीचा दिव्य स्तर आहे ते आपण आपल्या बुद्धीने जाणू शकत नाहीत. एक वाक्य आहे, वैष्णवेर क्रिया मुद्रा विघ्नेर ना बुझाय. म्हणजे बुद्धिवान व्यक्ती सुद्धा हे जे महान वैष्णव आहेत त्यांच्या कार्यांना जाणू शकत नाहीत. तर असे हे जे महान भक्त आहेत ते शारीरिक चेतनेमध्ये कधीच नसतात. ते शरीराला होणारी जी दुःख आहेत ते कधीच दुःख भोगत नाहीत. म्हणजे त्यांना जरी दुःख होतंय शरीराला तरी ते भक्त आहेत ते कधीच कष्टात नसतात, दुःखी नसतात. ते कायम भगवंतांशी जोडले गेलेले असतात. पुढे वाचते, कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक क्रियांपासून पूर्णतया अलिप्त होतो. तर समस्या सांगितली आहे की व्यक्ती, प्रभुपाद समस्या देत आहेत की व्यक्ती भौतिक शरीराशी तादात्म्य करतोय आणि दुःख भोगतोय, पण या दुःखातनं मुक्त कसा होऊ शकतो ते लगेचच उत्तर देताना सांगता आहेत की कृष्ण भावना भावित जर तो झाला म्हणजेच काय आहे, त्यांनी जाणलं की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. हे कोणाकडून ज्ञान घेणार हा मनुष्य आहे? तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून मार्गदर्शन घेणार, भक्तांकडून श्रवणम करणार. भक्ती कशी करायची हे जर तो जाणतो आहे आणि भक्ती करतो आहे तर त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते जागृत होऊ शकतं. मूळ स्वरूप म्हणजे काय? जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्यदास. मी जीवात्मा आहे, भगवंतांचा अंश आहे आणि भगवान श्रीकृष्णांचा मी नित्यदास आहे. हे जाणून हा व्यक्ती काय करतो? भक्ती करतो. आणि मग इथे म्हटलं आहे की तो शारीरिक क्रियांपासून पूर्णतया अलिप्त होतो. कारण त्याच्या जीवनाचं ध्येय त्याला आता कळलेलं आहे, मला भगवान श्रीकृष्णांची सेवा करायची आहे. या भौतिक जगतात भौतिक हे जे इंद्रिय तृप्तीसाठी काही कार्य केली जातात त्यात आता त्याला काहीच रस नसतो. पुढे वाचते, अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते तेव्हा तो 9 द्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो. ही 9 द्वारे पुढील प्रमाणे आहेत. तर कसं जीवन जगतो आहे तो? संयमित जीवन जगतो आहे. आपल्या इंद्रियांना, मनाला तो संयमित करतो आहे, भगवंतांच्या सेवेत लावतो आहे आणि भगवंतांविषयी नेहमी श्रवणम करतो आहे भक्तांकडून. त्यामुळे त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन येते. म्हणजे कसं परिवर्तन आहे? या भक्ताला आता या शरीराद्वारे उपभोग घेण्याची, इंद्रिय तृप्ती करण्याची काही इच्छा नाहीये. या भक्ताला मोक्षाची पण इच्छा नाहीये. हा भक्त काय विचार करतो? भगवंतानी हे मला शरीर दिलं आहे, भगवंत जिथपर्यंत या शरीरात मला ठेवतील तिथपर्यंत मी हे शरीर धारण करेन आणि भगवंतांची सेवा करत राहीन. आणि म्हणून इथे म्हटलंय की असा व्यक्ती आहे, त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते तेव्हा तो 9 द्वारे असलेल्या नगरात म्हणजेच या भौतिक शरीरात सुखाने राहतो. पुढे इथे श्लोक दिला आहे तो वाचूया. ही 9 द्वारे पुढील प्रमाणे आहेत. 9 द्वारे पुरे देही हंसो
हंसोलेला यते बही वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च. जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे नियंत्रक आहेत. शरीराला 9 द्वारे असतात. 2 नेत्र, 2 नाकपुड्या, 2 कान, 1 मुख, 1 गुद आणि 1 उपस्थ. जीव आपल्या बद्ध अवस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो, परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंतांशी तादात्म्य करतो तेव्हा तो जीव शरीरामध्ये असूनही भगवंतांप्रमाणेच मुक्त असतो. श्वेताक्षर उपनिषद 3.18. तर इथे असा हा जो जीव आहे तो भगवंतांची भक्ती करतो आहे. या शरीरात राहून तर ध्येय काय आहे? मला भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्तिमय सेवा करायची आहे. तर इथे दिलं आहे की असा व्यक्ती आहे तो अंतर्यामी भगवंतांशी तादात्म्य करतो. म्हणजेच तो जाणतो की भगवान श्रीकृष्णांचा मी अंश आहे, भगवंत माझे स्वामी आहेत आणि मी भगवंतांप्रमाणेच सच्चिदानंदमय आहे. अशा रीतीने तो भगवंतांशी तादात्म्य करतो. यासाठी एक उदाहरण दिलं जातं. जसं मुलगा आहे, तो म्हणतो हे माझे बाबा आहेत आणि मी त्यांचा मुलगा आहे. तर असं म्हणण्यामध्ये काय आहे? तो संबंधाचा अनुभव होत आहे. तसंच हा भक्त म्हणतो की मी भगवान श्रीकृष्णांचा दास आहे, तेव्हा हा संबंधाचा अनुभव भक्त करत असतो. आणि असा हा जो भक्त आहे दिव्य अशा भगवंतांची दिव्य सेवा करतो आहे. आणि या भौतिक शरीरात असला तरी काय आहे? तो मुक्तच आहे. जसे भगवंत मुक्त आहेत तसेच तो मुक्त आहे. कारण की आता भगवंतांची भक्ती करून तो भगवंतांना संतुष्ट करून हा देह सोडल्यानंतर त्याला भगवत धामात जायचं आहे. पुढे वाचते आहे, म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो. तर शरीराच्या इंद्रियांनी सर्व कार्य हा मनुष्य करतो. तो कशा रीतीने करतो? भगवंतांच्या संतुष्टीसाठी हा भक्त करत असतो. तर इथे दिलाय बाह्य क्रिया. तर बाह्य क्रिया म्हणजे इंद्रियाने केलेली क्रिया. आणि आंतरिक क्रिया म्हणजे मनात ज्या क्रिया केल्या जातात त्या. थिंकिंग, फिलिंग, विलिंग, स्मरण, चिंतन करणं, भावना, इच्छा करणं. तर असा हा भक्त आहे तो आपली प्रत्येक कर्म आहेत ती भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करत असतो. त्याच्यामध्ये कोणतीच इंद्रिय तृप्तीची इच्छा नाही आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की तो अशा दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो. सर्व क्रिया भगवंतांसाठीच करतो आहे, त्यामुळे कोणतीच कर्म त्याला कर्मफळ देत नाहीत आणि त्यामुळे तो त्या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो. तर आपला हा 13वा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.